श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. राजाभाऊ देशपांडे शेळगावकर नावाचे महाराजांचे एक सद्भक्त साधारण इसवी सन 1960 पासून सहकुटुंब जालन्याला श्री राम मंदिरात राहत असत. श्री महाराजांनी त्यांना रामदासी दीक्षा देऊन जालन्याच्या राम मंदिरात भिक्षा मागण्याची सेवा करण्यासाठी ठेवले होते. तिथे ते नित्योपासना, भिक्षा, नामस्मरण व इतर सेवा करीत असत. त्यांची पत्नी मंदिरात पाकसेवा करी. त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी नामस्मरण करीत व मंदिरात नित्योपासनेला हजर राहत. 1969 मध्ये त्यांना पुष्पा नावाची एक 7-8 वर्षांची मुलगी होती. ती अतिशय श्रद्धाळू असून श्री महाराजांच्या कृपेने बालवयातच तिला भक्तीचा लळा लागला होता. भजन कीर्तन ती अतिशय श्रद्धेने ऐकत असे. रामनवमीच्या उत्सवात प्रत्येक समारंभात तिचा खारीचा वाटा असे. इसवी सन 1969 साली रामनवमीचा उत्सव सुरू होऊन 4 दिवस झाले होते. रोज श्री महाराजांचे अध्यात्म रामायण असे. त्यानंतर दुपारी एखादं कीर्तन, प्रवचन, नंतर सायन उपासना झाल्यावर भजन किंवा कुणाचं भक्तिसंगीत, गायन असे सारखे कार्यक्रम सुरू होते. पंचमीला दुपारच्या वेळी राम कोठेकर यांचा गदिमांच्या गीत रामायणाच्या गायनाचा सुश्राव्य असा कार्यक्रम आणि त्याला प्रसिद्ध तबलावादक विश्वनाथ भोगले यांची तबल्यावर साथ असा कार्यक्रम सुरू होता. सभामंडप श्रोत्यांनी पूर्ण भरला होता. श्रोते मंत्रमुग्ध होऊन गीत रामायण ऐकत होते. श्री महाराजही आपल्या आसनावर बसून या गीत रामायणाचं श्रवण करीत होते. एक एक गीत पुढे सरकत होतं. प्रत्येक गीतानंतर श्रोतृवर्ग टाळ्यांचा कडकडाट करीत होता. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. या गीताचे गायन सुरू झाले. गायक तल्लीन होऊन गीत गात होते तर भोगले त्या प्रसंगाशी समरस होऊन तबलावादन करीत होते. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय असा गजर गायक वादक करीत असताना सर्वच श्रोते त्यांना हा मंगलमय गजर करून साथ देत होते. हे गीत अर्धे अधिक होत आले. हा गजर चालू असताना भोगले यांनी मान उंचावून श्री महाराजांकडे पाहिलं. तो काय? श्री महाराज बजरंग बैठक घालून साक्षात हनुमंत रूप धारण केलेले भोगले यांना दिसू लागले. तेव्हा ते एकसारखे श्री महाराजांच्या या हनुमंत रूपाकडे पाहून मान झुकवून श्री महाराजांना वंदन करू लागले. आमची ही लहान पुष्पाही थोड्या अंतरावर श्री महाराजांच्या समोरच बसली होती. तिलाही महाराजांनी धारण केलेल्या या हनुमंत रूपाचं दर्शन झालं. आपल्या आईलाही श्री महाराजांच्या या हनुमंत रूपाचं दर्शन घडावं असं तिच्या बालसुलभ मनात आलं. लगेच श्रोत्यातून वाट काढीत ती धावतच आईकडे गेली व तिचा एक हात धरून आपले महाराज हनुमंत झालेले आहेत तेव्हा लवकर पाहायला चल म्हणू लागली. तिची आई तिच्याबरोबर तशीच धावत मंदिरात आली व श्री महाराजांकडे पाहू लागली. परंतु तिच्या आईला मात्र ते हनुमंताचं रूप दिसलं नाही. तबला वाजवत असताना श्री महाराजांचं ते रूप बघून भोगले घामाघूम झाले. त्यांच्या सर्वांगावर रोमांच उभं राहिलं. शरीर कंप पावू लागलं आणि हे गीत संपताच त्यांनी तात्काळ उठून महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. गीत संपताच श्री महाराज आपल्या पूर्वरूपाला प्राप्त झाले होते. हा गीत रामायणाच्या गायनाचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आपला हा अनुभव काही भक्तमंडळींना सांगितला. त्यांच्या तोंडून पुष्पाच्या आईने तो ऐकला. आपल्या कन्येला श्री महाराजांनी साक्षात हनुमंत रूपात दर्शन दिलं. तेव्हा कन्येचं भाग्य पाहून तिचा कंठ दाटून आला. डोळ्यातून आनंद आसवे वाहू लागली व तिने तात्काळ आपल्या कन्येला उराशी धरून तिच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. दोघींनीही मंदिरात जाऊन श्री महाराजांना साष्टांग नमस्कार केला. विश्वनाथ भोगले व राम कोठेकर यांनी श्री महाराजांना प्रार्थना करून दुसऱ्याच दिवशी महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यानंतर पुढे भोगले श्री महाराजांना हनुमंत समजूनच नमस्कार करीत असत. पुढे रामदूत हनुमंत प्रगटले, खेटकपुरी साक्षात, जयांचे नाम असे प्रल्हाद या गीताची रचनाही त्यांनी केली. हे गीत आपल्या संप्रदायात प्रसिद्ध पावले आहे. असो,
याच उत्सवाच्या दरम्यान श्री महाराज जालन्याला श्री राम मंदिरात असताना 40शी उलटलेले एक ब्राह्मण गृहस्थ महाराजांचा अनुग्रह घेण्यासाठी आले व अनुग्रह घेण्यासाठी महाराजांसमोर आसनावर बसले. त्यांनी अंगावर शाल घेतली होती, परंतु गळ्यात जानवे मात्र नव्हते. ते पाहून श्री महाराज त्यांना म्हणाले, जानव्याशिवाय राहू नका. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 3 दिवस संध्येसह गायत्री उपासना केली नाही तर उपासकाचे तेज व कर्तृत्व नष्ट होते. गायत्री मंत्राने सकाळ संध्याकाळ सूर्याला 3 अर्घ्य देऊन निदान 10 वेळ गायत्री मंत्राचा जप केला तरी चालू शकते. त्याने श्री महाराजांना नमस्कार करून क्षमा मागितली आणि आधी विधीपूर्वक यज्ञोपवीत धारण केले आणि त्यानंतरच महाराजांचा अनुग्रह घेतला. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज परतूर तालुक्यातील सावरगाव येथील चतुर्वेदेश्वर आश्रमात जाण्यास निघाले. त्यावेळी तीर्थस्वरूप देसाई बामणीकर यांनी रेल्वेची सर्वांची तिकिटे काढली, परंतु घाई गडबडीमुळे ती तिकीट्स सदऱ्याच्या फाटक्या खिशात ठेवण्यात आली. जेव्हा ही गोष्ट श्री महाराजांना कळली तेव्हा श्री महाराजांनी त्यांना काय करायला सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.